श्रोते हो नमस्कार. संस्कृतीच्या पाऊलखुणा या कार्यक्रमात तुमचं स्वागत आणि निलिमा पटवर्धनचा नमस्कार. श्रोते हो, मागच्या भागात आपण प्राचीन भारताची भाषा समृद्धी जाणून घेतली. आता या भाषांमधल्या समृद्ध साहित्याचा क्रमाक्रमानं परिचय आपण करून घेणार आहोत. आजच्या भागात जाणून घेऊया वैदिक साहित्याविषयी आणि त्यासाठी स्टुडिओमध्ये निमंत्रित केलंय ज्येष्ठ विदुषी डॉक्टर माधवी कोल्हटकर यांना. नमस्कार डॉक्टर कोल्हटकर. नमस्कार निलिमा. नमस्कार श्रोते हो. बाई, आत्तापर्यंत संस्कृतीच्या पाऊलखुणा या कार्यक्रमात आम्ही बरेच विषय हाताळत आता साहित्यापर्यंत येऊन थांबलोय. तर सुरुवातीला असं सांगा की साहित्य आणि संस्कृती यांचं नातं काय? अगदी छान प्रश्न विचारलास. संस्कृती म्हणजे काय? संस्कृती म्हणजे एखाद्या विशिष्ट समाजातल्या माहितीचा साठा, त्यांच्या श्रद्धा, कला, नीतिमूल्य, वाङ्मय, कायदेकानून, रूढी, रीतिरिवाज, थोडक्यात म्हणजे त्या समाजातल्या वेगवेगळ्या थरातल्या सभासदांच्या जीवनात जे काही घडू शकतं त्या संबंधित सगळं काही. त्यांची बलस्थानं तशाच त्यांच्या अक्षमताही. इंग्लिशमधल्या कल्चर किंवा सिव्हिलायझेशन या शब्दाला हा इतका सुंदर शब्द सुचवला तो रवींद्रनाथ ठाकूरांनी. बरं. अर्थातच ही संस्कृती एखाद दोन पिढीत साकार होणारी गोष्ट नाही. तिला एक सनातन परंपरा असते. पिढ्यानपिढ्या ती चालत आलेली असते. तिचाच एक भाग आणि खेरीज तशी ती आपल्यापर्यंत पोचण्याचा एक मार्ग म्हणजे साहित्य. मग ते लिखित असेल किंवा मौखिक साहित्य असेल, लोकसाहित्यासारखं. कुठल्याही समाजाला एकसंध बनवणारा आणि तसाच अतूट ठेवणारा महत्त्वाचा धागा आहे ही संस्कृती. आणि त्यातही पुन्हा त्यातलं साहित्य म्हणजे आणि भारतीयांसाठी आद्य साहित्य आहे वेद. खरंच आहे. म्हणजे वैदिक वाङ्मय हे आपलं सर्वात प्राचीन वाङ्मय समजतो आपण. आणि भारतातच नव्हे तर जगात सुद्धा असं आपले विद्वान मानतात. मला अगदी सुरुवातीला वैदिक साहित्याचा जेव्हा परिचय आपण करणार आहोत, सुरुवातीला मला वेद या शब्दाविषयी सांगा ना. आता व्युत्पत्तीच्या अंगानं जर पाहिलं ना तर विद या क्रियापदाचा अर्थ आहे जाणणं, मिळवणं, पाहणं, दर्शन घेणं किंवा दर्शन होणं. हे सगळे अर्थ आपल्या या वेद शब्दाला लागू पडतात. वेद रचनाकार ऋषी या शब्दाची व्याख्याच मुळी ऋषी ही दर्शनात, म्हणजे ज्याला सुक्तांचं दर्शन होतं तो ऋषी अशी केलेली आहे. आणि एका अर्थानं खरंच नाही का, हे दगड कसा सगळ्यांना दिसतो पण त्यातली मूर्ती फक्त कलाकाराच दिसते. काही शिल्पकार म्हणतात ना, अहो मूर्ती दगडातच होती, मी फक्त नको तिथला भाग छिनून बाजूला काढला. तसंच पुरातन काळातल्या क्रांतदर्शी कवींना म्हणजेच ऋषींना या वाङ्मयाचं दर्शन झालं आणि त्याप्रमाणे त्यांनी रचना केल्यावर ते ज्ञान मौखिक परंपरेनं आपल्यापर्यंत आलं. या अर्थानं या वाङ्मयाला वेद ही संज्ञा आहे. अर्थातच हा एकच एक असा ग्रंथ नाही. अनेक ऋषींचे हे सगळं साहित्य एकत्र केल्यानंतर महर्षी व्यासांनी केलं असे आपण परंपरा मानतो. आणि त्याचं काही तत्वांवर विभाजन होऊन त्याची व्यवस्थित मांडणी झाली. याचे प्रमुख 4 विभाग म्हणजे 4 वेद. ते आहेत ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. या 4 वेदांचं पुन्हा 4 भागात विभाजन केलेलं आहे. आणि ते 4 भाग म्हणजे संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद. हे वैदिक वाङ्मय आणि त्यातही यातला ऋग्वेद हे जगातलं सगळ्यात जुनं वाङ्मय मानलं जातं. आता इथे सगळ्या भारतीयांना अभिमान वाटेल असा एक प्रसंग मला सांगावासा वाटतो. मॉन्क्युअर डॅनियल कॉन्वे यांच्या ऑटोबायोग्राफी मेमरीज अँड एक्सपिरियन्सेस या ग्रंथात तो आलाय. फोनोग्राफचा शोध लागला आणि इंग्लंडमध्ये त्याचं पहिलं अवतरण झालं ते जे फ्लेचर मोल्टन यांच्या घरी. हे अद्भुत नवल पाहण्यासाठी तिथं साहित्य, विज्ञान यासारख्या क्षेत्रातल्या अतिरथी महारथींना निमंत्रण गेलं. अर्थातच जन्माने जर्मन असलेल्या पण त्यावेळी इंग्लंडमध्ये असलेल्या मॅक्सम्युलर यांचाही त्यात समावेश होताच. त्यात बोलण्यासाठी आणि ते बोलणं ध्वनिमुद्रित करण्यासाठी मोल्टन यांनी प्रथम बोलावलं ते मॅक्सम्युलरना.
त्यांनी त्यावेळी जे उद्गार काढले ते कोणालाही कळले नाही. त्या विचित्र आणि अनोळखी उच्चारांनी तिथे हास्याचा स्फोटच झाला. अच्छा. पण हशा शांत झाल्यावर मॅक्स मुलर म्हणाले, आत्ता मी जे उच्चारले ना, तो मानव जातीचा नोंद झालेला जो पहिला साहित्यिक उद्गार आहे, म्हणजे जे पहिलं वाङ्मय आहे ऋग्वेद, हा. त्या ऋग्वेदातली पहिली ऋचा आहे. अच्छा. ओम अग्निम ईळे पुरोहितम यज्ञस्य देवम ऋत्विजम होतारम रत्नधातमम. बर. बाई, याचा अर्थही सांगा ना. हो हो. देवांचा पुरोहित जो अग्नी, त्याची मी पूजा करतो, स्तुती गातो. तो त्यांच्यासाठी आहुती नेतो आणि रत्नांची खैरात करतो. वा वा. तू म्हणलीस तसं तिथेही लोकांनी विचारलं. मॅक्स मुलर साहेबांनी त्याचा अर्थ सांगितला आणि त्याबरोबर हशाची जागा आश्चर्यानं आणि कौतुकानं घेतली. कमाल. मग त्यांनी त्या निमित्तानं जमावाला भारतीय संस्कृतीची आणि वाङ्मयाची ओळख करून दिली. खूपच महत्वाचा प्रसंग आहे आणि बऱ्याच लोकांना हा माहित नसतो. माझा आवडता आहे. या निमित्ताने तो बऱ्याच जणांना समजला. समजेल. आता तुम्ही म्हणालात वैदिक साहित्य आणि त्याच्यामध्ये 4 वेद, त्याचे 4 परत विभाजन, प्रत्येकाचं 4. हो. ह्या व्यतिरिक्त या साहित्यामध्ये कशा कशाचा अंतर्भाव होतो? हा, एक एक बघूया. हो हो. हं. आता पहिल्यांदा वैदिक साहित्य म्हटल्यावर हं. ऋग्वेद आठवतो, ते आपण पाहिलंच. ऋग्वेदाची शाकल संहिता या नावानं प्रसिद्ध असलेली आज एकच शाखा उपलब्ध आहे. बाष्कल या नावाचा आणखी एका शाखेचा उल्लेख येतो खरा, पण आज ती आपल्याला उपलब्ध नाही. दुसरा आहे तो यजुर्वेद. त्यात मुख्यतः यज्ञासाठी लागणारे मंत्र किंवा ज्याला फॉर्म्युला म्हणतात, वाक्प्रचार किंवा शब्दसमूह म्हणूया, असे संकलित केलेले असतात. अच्छा. आता ह्या यजुर्वेदाच्या कृष्ण आणि शुक्ल अशा 2 शाखा आहेत. पुढे कृष्ण यजुर्वेदात तैत्तिरीय, मैत्रायणी, काठक आणि कपिष्ठल कठक अशा 4 संहिता आहेत. शुक्ल यजुर्वेदाच्या संहितेचं नाव आहे वाजसनेयी संहिता. बर. त्याच्या पुन्हा काण्व आणि माध्यंदिन अशा 2 शाखा आहेत. तिसरा अथर्ववेद. ऋग्वेद हा समाजातल्या वरच्या थरातल्या, ज्याला आपण एलिट म्हणतो, अशा कवींचं वाङ्मय समजलं जातं. तर अथर्ववेद हा सर्वसामान्य जनतेचा मानला जातो. याच्यात जादूटोणा, अभिचार ह्याच्यासारखे विषय आहेत. याच्या 2 शाखा, एक शौनक आणि दुसरी पैप्पलाद. यातली पैप्पलाद ही शाखा ओरिसा राज्यातल्या भागांमध्ये जास्त प्रचलित आहे. अच्छा. आता चौथा आणि शेवटचा म्हणजे सामवेद. हा. सामवेद यालाच गानवेद पण म्हणतात का? हो, बरोबर आहे. आता खरं म्हणजे काय आहे, सामवेदातलं जे सगळं साहित्य आहे ना, ते ऋग्वेदातलंच आहे. जवळजवळ म्हणायचं, कारण त्याच्यात 75 सूक्त ऋग्वेदात नसलेली आहेत आणि नव्यानं आलेली दिसतात. मग हा वेद वेगळा का म्हणायचा? तर ऋग्वेदातल्या सूक्तांना यात एक प्रकारचं विशिष्ट संगीत देऊन ती यज्ञात, मुख्यतः सोमयज्ञात गायली जातात म्हणून. अच्छा. यात काही स्वर मूलभूत मानलेले आहेत. म्हणूनच पुढच्या 7 स्वर मानणाऱ्या भारतीय संगीताचा आरंभ काळ यातनं सुरू झाल्याचं मानतात. याच्याही पुढे राणायनीय, कौथुम आणि जैमिनीय अशा 3 शाखा आहेत. आपल्याला उपलब्ध असलेल्या कौथुम शाखेचे आर्चिक आणि उत्तरार्चिक असे 2 भाग आहेत. या दोन्हीत मिळून 1810 ऋचा आहेत. यातल्या काही पुनरुक्त आहेत. त्या जर सोडल्या तर ऋचांची संख्या होते 1549. अच्छा. आधी सांगितलेल्या 75 जर वगळल्या तर बाकी सगळ्या ऋग्वेदातल्या आणि त्यातही 8व्या आणि 9व्या मंडलातल्या आहेत. बाई, इथे एक शंका माझ्या मनात आहे. गानवेद आहे किंवा ही गायची पद्धत होती, हो. म्हणजे यज्ञ जेव्हा होत होते तेव्हा प्रत्यक्ष या सामातल्या ऋचा गायल्या जायच्या का? हो हो, गायला जायच्या तर. अच्छा. आता हे झालं ह्या 3 वेदांबद्दल. ह्याच्या बाबतीत असं दिसतं की सर्वसाधारणपणे अथर्ववेद हा नंतर 3 वेदांना जोडला गेला असं म्हणतात. पण सामवेदाला होणारा विरोध आणि तसंच त्याचं महत्त्व वाढवण्यासाठी सामवेदी ब्राह्मणांनी केलेले प्रयत्न, ब्राह्मणांनी आणि ब्राह्मण ग्रंथांनी सुद्धा, अशा गोष्टी जर पाहिल्या तर वाटतं की सामवेद हे सुद्धा आधी लोकगानाचा प्रकार असावा.
नंतर त्यावर ऋग्वेदातल्या ऋचा बसवून त्याचा वेदात समावेश करवण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले असावेत. असं एक होत असेल का की सुरुवातीचं स्वरूप वेगळं आणि काळाच्या ओघात हळूहळू कारण आचार आणि विचार तर आचार हे हळूहळू बदलत जातात. हो हो तर तसं हे सामगानाचं कदाचित झालं असेल नाही का? झालेलं आहेच, पण मला असं वाटतं ना की जे लोकांच्या ज्या प्रथा होत्या, रूढी होत्या, संगीत होतं, ते कुठेतरी समाजातल्या वरच्या थराला शेवटी स्वीकारावं लागलं आणि त्या दृष्टीने ही उलटी परंपरा झाली असावी असं वाटतं. म्हणजे ज्याला संस्कृतीत नेहमी एक डाऊनवर्ड मोबिलायझेशन आणि एक अपवर्ड मोबिलायझेशन म्हणतात, तसं हे अपवर्ड मोबिलायझेशन झालेलं दिसतं. की त्यांचं पण अभिसरण, बरोबर आहे, अभिसरण हा शब्द अगदी बरोबर आहे तुझा शब्द, तसंच झालेलं दिसतं. आता ह्या वेदांमध्ये 4 वेद आणि त्याच्या शाखा उपशाखा हे सगळं बघितल्यानंतर पुढचे जे महत्वाचे ग्रंथ आहेत ते म्हणजे ब्राह्मण ग्रंथ नाही का? ब्राह्मण ह्या शब्दावरून एक त्याचं एक वेगळं स्वरूप दिसतं, पण नक्की काय आहे या ब्राह्मण ग्रंथामध्ये? वेदांची व्याख्याच मुळी मंत्र ब्राह्मणयोर वेद नामधेयम अशी केलेली आहे. प्रत्येक वेदाच्या मंत्रसंहितेला आपापले ब्राह्मण ग्रंथ आहेत. इथे सुरुवातीलाच हे सांगायला हवं की ब्राह्मण या शब्दाचा इथे विशिष्ट जातीशी काहीही संबंध नाही. ब्रह्म म्हणजे मंत्र, म्हणजे संहितेत येणारे मंत्र, ऋचा. जिथं आपल्याला मंत्रांबद्दल जास्त माहिती मिळते ते ब्राह्मण. हे ग्रंथ म्हणजे संस्कृत साहित्यातले आद्य गद्य ग्रंथ आहेत. हे गद्य आहेत, पूर्ण गद्य आहेत. हो बरोबर. यात मंत्रांबद्दल तर माहिती मिळतेच, पण ह्याचं सामाजिक महत्त्व पण आहे. अच्छा. म्हणजे विशिष्ट मंत्रांचा अर्थ काय, त्यांचा कोणत्या वैदिक कर्मात विनियोग करायचा यासारखी माहिती मिळते. पण त्याचबरोबर अर्थवाद म्हणजे जे इतर तपशील येतात ना, की तो तसा प्रथम कोणी केला, का केला, कसा केला, ते जास्त रंजक आणि त्यातनं वेगवेगळ्या विषयांवरची माहिती मिळते. त्यातून आपल्याला त्यावेळचा भूगोल, इतिहास, वेगवेगळ्या राजांची नावं, त्यांची कुळं अशी विविध माहिती मिळते. शिवाय त्यावेळच्या चालीरीतींचीही कल्पना येते. व्याकरणाच्या दृष्टीने सुद्धा हे ग्रंथ अतिशय मौलिक आहेत. छान. म्हणजे आता अगदी मला आत्ताचं उदाहरण असं एक विचारायचं, शंका म्हणून विचारायची की आपण आता सुद्धा सत्यनारायण कथेमध्ये अमुक राजांनी असं केलं, तमुक राजांनी तसं, किंवा शनी महात्म्यामध्ये सुद्धा सगळ्या कथा येतात. अगोदरची आपण एक आपल्या मनाची एक वृत्ती असते की आधी असं असं झालेलं आहे, यांनी सुद्धा हे केलंय आणि म्हणून आपल्याला आता करायचंय. आणि एक प्रकारे ते आपण इतिहासाचं साधन म्हणूनच वापरतो. हो बरोबर आहे. तर तसंही तिथे ब्राह्मण ग्रंथ फार उपयोगी पडतात. मग आता मला असं विचारायचं की 4 वेद आहेत, मग ह्या सगळ्या वेदांचे वेगवेगळे ब्राह्मण ग्रंथ अर्थातच आहेत ते, म्हणजे असं ऋग्वेदाचे हे ब्राह्मण ग्रंथ असं आहे का? त्याविषयी सांगा ना. ऋग्वेदाची 2 ब्राह्मण आहे. अच्छा. एक ऐतरेय आणि दुसरं कौशितकी. कौशितकी ब्राह्मणाचंच दुसरं नाव आहे शांखायन ब्राह्मण. अच्छा. यजुर्वेदाच्या तैत्तिरीय शाखेचं तैत्तिरीय ब्राह्मण आहे. शिवाय आता अगदी काही वेळेला काय होतं, अगदी काटेकोर विभागणी नसते, त्यामुळे तैत्तिरीय संहितेत सुद्धा काही ब्राह्मण स्वरूपाचा गद्यभाग येतो. मैत्रायणी संहिता आणि काठक संहिता, कपिष्ठलकट संहिता यांच्याबद्दल तसंच आहे. त्यांना स्वतंत्र ब्राह्मण नाही, पण त्यांच्या संहितेतच ब्राह्मण भाग येतो. आणि त्याच्यातनं तर आपण पुढे बघणार आहोत खूप रंजक माहिती मिळते. याच्याशिवाय काठक संकलन म्हणून एक उशिरा प्रसिद्ध झालेला भाग आहे, त्याच्यात वेगळा त्याचा ब्राह्मण भाग दिसतो. हे झालं आता कृष्ण यजुर्वेदाबद्दल. शुक्ल यजुर्वेदाचं जे ब्राह्मण आहे त्याचं नाव आहे शतपथ ब्राह्मण. हो, हे नाव थोडं प्रसिद्ध आहे. त्याच्यातल्या काही कथा किंवा ह्याच्यातला भाग बऱ्याच ठिकाणी, त्याला कारण आहे याज्ञवल्क स्वामी आहेत तिथे, त्यामुळे बरोबर आहे. त्याच्याही माध्यंदिन आणि काण्व अशा 2 शाखा आहेत. अथर्ववेदाचं ब्राह्मण आहे, त्याचं नाव आहे गोपथ ब्राह्मण. हे कालदृष्ट्या खूप उशिरा तयार झालं असं म्हटलं जातं. अथर्ववेदाला वेद म्हणून आपण असं म्हणतो की उशिरा मान्यता मिळाली, तसं आता वेद म्हटल्यावर त्याला ब्राह्मण हवं, म्हणून हे ब्राह्मण मुद्दाम रचलं गेलं असंही म्हणतात. सामवेदाचं पंचविंश किंवा तांड्य महाब्राह्मण, दैवत ब्राह्मण, जैमिनीय ब्राह्मण, जैमिनीय उपनिषद ब्राह्मण, षड्विंश ब्राह्मण, सामविधान ब्राह्मण,
संहितोपनिषद ब्राह्मण, आर्षेय ब्राह्मण, जैमिनीय आर्षेय ब्राह्मण आणि मंत्र ब्राह्मण एवढे ब्राह्मण ग्रंथ आहेत. ऐक एक प्रकारे हे सुद्धा मुद्दाम केलेला प्रयत्न वाटतो की आमची बघा केवढी ब्राह्मण आहेत, आम्ही वेदच आहोत अच्छा. असं वाटतं त्यातनं. हं. त्यांना वेद म्हणून मान्यता का हवी होती? त्यावेळी समाजात प्रतिष्ठा मिळवायची आपल्या गोष्टींना तर वेदात जायलाच पाहिजे ना, नाही का? बरोबर आहे. आज सुद्धा वैदिक गणित म्हणून जे आपण म्हणतो ते खरं वेदात आहे का? नाही. नाही. भारतीयांची ही प्रवृत्ती आहे की सगळ्या गोष्टी वेदात तरी आहेत किंवा उपनिषदात तरी आहेत, नाहीतर महाभारतातली गीता उपनिषद का म्हणतात तिला? म्हणजे ह्याला ना जसं वेद प्रामाण्य आहे ना तसा प्रमाण वेद न्याय आहे की जे जे प्रमाण म्हणून हवं ते वेदात आहे, उपनिषदात आहे असं म्हटलं की चांगलं समाजात वाटतं. आणि समाजात एक मान्यता मिळते. समाजात मान्यता तेच प्रमाण ना. प्रमाण बरोबर आहे. ह्याचला आता वैदिक वाङ्मयाचा पुढचा भाग म्हणजे आरण्यक हो ग्रंथ. हो आरण्यक म्हटलं की एकदम असं घनदाट अरण्य डोळ्यासमोर उभं राहतं. आणि असं काही आहे का त्याच्यात की हे ग्रंथ अरण्यातच जाऊन वाचावेत, गृहस्थानी वाचू नयेत, असं पण त्याच्याबद्दल काही लोकापवाद? खरं म्हणजे असं म्हणतात, हा अरण्य हा शब्द पण तसाच वाटतो, हा पण रण म्हणजे खरं तर रमणं. अरण्य म्हणजे आता जेव्हा आपण रमत नाही, म्हणजे कदाचित ऐहिक जीवनात रमत नाही, त्यावेळी जे केलेलं आहे किंवा त्यावेळी जिथे आपण जातो ते अरण्य. मग त्याच्यासाठी मुद्दाम जंगलातच जायला हवं असं काही नाही. आणि मग त्यावेळी तुम्ही ते तुमचे सगळे ऐहिक आशा आकांक्षा पुऱ्या झालेल्या असतात, त्याच्या पलीकडे तुम्ही जायचा विचार करत असता. त्यामुळे त्याला अरण्यक म्हणत असावेत की आता बाकीचं रमणं पुरे झालं. तर असे म्हणजे एक विरक्तीकडे नेणारं, विरक्तीकडे किंवा विरक्ती म्हणण्यापेक्षा सुद्धा ह्या जगाच्या पलीकडे काय आहे याचा शोध घेणं. बर बर. तर आता तू आरण्यकांचा विषय काढलासच, ते आता ब्राह्मण ग्रंथात आपण पाहिलं की यज्ञासंबंधी किंवा कर्मकांडासंबंधी जास्त विचार येतो. तर आरण्यकात त्यामुळेच मगाशी म्हटलं तसं तत्वज्ञानाचा भाग येतो. आता हे सुद्धा प्रत्येक संहितेला अनुसरून येतात. यातलं ऋग्वेदाचं आरण्यक आहे ऐतरेय आरण्यक. कौशितकी ब्राह्मणाच्या आरण्यकाचं नाव आहे शांखायन आरण्यक. कृष्ण यजुर्वेदाच्या तैत्तिरीय संहितेचं तैत्तिरीय आरण्यक अर्थातच. शुक्ल यजुर्वेदाच्या शतपथ ब्राह्मणाच्या शेवटच्या भागालाच म्हणजे 14व्या कांडाच्या 3ऱ्या भागाला तिथूनच आरण्यक अशी संज्ञा आहे. काही अभ्यासकांच्या मते सामवेदाच्या तांड्य महाब्राह्मणाला जोडूनच छांदोग्य उपनिषद येतं आणि याचाच पहिला भाग म्हणजे सामवेदाचं आरण्यक आहे. त्याच्याच जैमिनीय किंवा तलवकार शाखेचं जे जैमिनीय उपनिषद ब्राह्मण आपण मगाशी पाहिलं ते खरं पाहता अभ्यासकांच्या मते ब्राह्मण नसून आरण्यकच जास्त आहे. केवळ एवढ्या नुसत्या माहितीवरनं सुद्धा आपल्या लक्षात येईल की ही ब्राह्मण आणि आरण्यक ही विभागणी अगदी काटेकोर नाही. तसं तर संहितांमध्ये सुद्धा विशेषतः ऋग्वेद संहितेत तत्वज्ञानात्मक भाग म्हणजे सूक्त काही कमी नाही आहेत. विश्वरचनापर सूक्त त्याच्यातही येतात. तसंच आरण्यकातही कर्मकांडात्मक किंवा यज्ञासंबंधीचे विचार आणि वर्णनं येतातच. तैत्तिरीय आरण्यक आणि बृहदारण्यक ही त्याची अगदी ठळक उदाहरणं आहेत. म्हणजेच ही विभागणी प्राधान्येन व्यपदेशा भवंती या न्यायानं जिथं ज्या विषयाचं प्रमाण जास्त त्याला त्याप्रमाणे नाव अशा तत्वानं केलेली दिसते. या सगळ्या आरण्यक साहित्याचा पुढे वैदिक धर्म आणि तत्वज्ञान यांचा विचार करताना खोलात उहापोह होईलच. तो करायलाच हवा, म्हणजे करायलाच हवा. बरोबर. पण तैत्तिरीय आरण्यकासंबंधी मला काही गोष्टी अगदी आवर्जून नोंदवाव्याशा वाटतात. याला सामाजिक महत्व फार आहे. मातृदेवो भव पितृदेवो भव ही वचनं वेदात प्रथम येतात ती इथे. तसंच पतिव्रता हा जो भारतीय संस्कृतीचा अगदी कळीचा मुद्दा आहे तो आणि अर्थातच त्याच्याबरोबरची संकल्पना ही प्रथम याच आरण्यकात येते. अन्न हे ब्रह्म आहे हे इथं आलेलं तत्व त्या आरण्यकाच्या काळात अन्नाची टंचाई निर्माण झाली होती की काय असं सुचवतं असं वाटतं. खूपच याच्यावर अभ्यास करण्याजोगा आहे. खूपच आहे आणि केलेलाही असेल. हो केलेला तर असेल. या क्षेत्रात नवीन आहोत पण अभ्यासक हा अभ्यास नक्कीच पण करत असतो. प्रत्येकाला वेगवेगळं काहीतरी सुचतं अशा अर्थाने अभ्यास चालूच राहतो.
आता हे जे तुम्ही जे सगळं आतापर्यंत सांगितलं ना, आत्ता माझ्यासमोर असं मला वाटलं की एक छानपैकी कागद घेऊन हे कोष्टक तयार करावं. प्रत्येक वेद, मग त्याचे ब्राह्मण ग्रंथ, मग त्याचे आरण्यक ग्रंथ, त्याच्या शाखा मुळात आधी सगळ्या वेदांच्या. हा खूप तांत्रिक भाग जरी वाटत असला तरी एवढं प्रचंड साहित्य आज उपलब्ध आहे आणि त्याचा अभ्यास ठेवाय आपला तो. ठेवाय खरोखर. आणि त्याच्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे हे सगळं मौखिक पद्धतीने आपल्यापर्यंत आलेलं आहे. आपल्यापर्यंत आलेलं आहे. त्याचं विलक्षण आहे हे सगळं बाई. हो. आता यातला शेवटचा जो आहे तो उपनिषद हा भाग. उपनिषदांबद्दल खूप चर्चा होते. उपनिषद बऱ्याच लोकांना त्यातलं तत्वज्ञानाचा भाग, भारतीय तत्वज्ञानाचा विशेष या दृष्टीने माहिती असतात. पण हा वेदांचा भाग, वैदिक वाङ्मयाचा एक भाग आणि एक साहित्य या दृष्टीने आपण आज त्याचा परिचय करून घेणार आहोत. मुळात आपण सुरुवात उपनिषद या शब्दापासूनच करूया का? हो. मगाशी जसं आपण विदचा अर्थ पाहिला तसं याच्यात धातू आहे उपनिषद. अच्छा. म्हणजे जवळ बसणे. गुरूंच्या जवळ बसून ज्या विद्येचं अध्ययन करायचं ते उपनिषद. खरं तर आपली सगळीच गुरु परंपरा आहे, पण असं म्हणण्यात कदाचित ह्याच्यात ऐहिकाच्या पलीकडचं, ज्याला एझोटेरिक म्हणतात, अशा पद्धतीचं ज्ञान अपेक्षित असणार आहे. म्हणून याला विशेषतः उपनिषद अशी संज्ञा मिळाली. ब्राह्मण आणि आरण्यक यांना जे तत्व तेच आरण्यक आणि उपनिषद यांना लागू आहे. अनेक आरण्यकांच्या बाबतीत असं दिसतं की आरण्यकाच्या शेवटच्या भागात उपनिषद आलेली आहेत. छांदोग्य उपनिषदाचं तर आपण आधी पाहिलंच. त्याचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे पुढे भारतीय संस्कृतीचा एक अयुतसिद्ध वृत्ती असा अविभाज्य भाग झालेला ओंकार हा ह्याच्यात प्रथम आलेला दिसतो. बर. बृहदारण्यक उपनिषदाच्या तर नावातच उपनिषदाचं स्थान सूचित झालेलं आहे. ऋग्वेदाच्या ऐतरेय आरण्यकाचं ऐतरेय उपनिषद, तसंच शांखायन किंवा कौशितकी आरण्यकातच पुढे कौशितकी उपनिषद आलेलं आहे. यामुळेच त्याला कौशितकी ब्राह्मण उपनिषद अशी पण संज्ञा आहे. तैत्तिरीयाच्या बाबतीतही तेच आहे. तैत्तिरीय आरण्यकच पुढे उपनिषद होतं. त्यालाच बऱ्याच काळानंतर म्हणजे तैत्तिरीय संहितेलाच महानारायण उपनिषदही जोडण्यात आलं. बृहदारण्यक उपनिषदाची तीच कथा. जैमिनीय उपनिषद ब्राह्मणाच्या आरण्यकाचाच एक भाग म्हणजे केन उपनिषद किंवा तलवकार उपनिषद. ही सगळी आहेत ही गद्य उपनिषद आहे आणि यांना सगळ्यात प्राचीन समजलं जातं. त्याच्यानंतर येतात ती काठक, श्वेताश्वतर, शुक्ल यजुर्वेदाचं ईशोपनिषद जे खूपच प्रसिद्ध. अथर्ववेदाचं मुंडक आणि तैत्तिरीय शाखेचं महानारायण उपनिषद. केन हे गद्यपद्यात्मक उपनिषद आहे. या उपनिषदांमध्ये तत्वज्ञानाचा जो विचार केलेला आहे ना तो अगदी पूर्णत्वाला पोचलेला दिसतो. यानंतर येतात ती प्रश्न, मैत्रायणी आणि मांडुक्य ही उपनिषदं. ही एकूण 14 उपनिषदं सगळ्यात प्राचीन समजली जातात. त्यानंतर आपल्याला या वाङ्मय प्रकारात भरपूर भर पडलेली दिसते. त्यात वेगवेगळ्या पंथांची, दैवतांची, योगोपनिषदासारखी विशिष्ट तत्वज्ञान शाखेची अशी उपनिषदं तर येताच. अगदी अल्लोपनिषद सुद्धा आढळतं. अच्छा. आता या उपनिषदांना दुसरं नाव आहे वेदांत. हे अगदी सार्थ आहे असं म्हणायला पाहिजे. इथे वैदिक साहित्याचा व्याप म्हणजे आवाका संपतो. हा तर त्याचा अर्थ आहेच की हे वेदांचे शेवटचे भाग आहेत. बरोबर. पण हा वेदांचा अंत म्हणजे सार आहे, हाही त्याचा अर्थ इथे लक्षात घ्यायला हवा. बरोबर. म्हणजे एकीकडे यज्ञापासून सुरू झालेला हा जो वेदांचा प्रवास आहे तो कुठेतरी परब्रह्म किंवा ब्रह्म विश्वाच्या पलीकडे जाऊन ब्रह्मापर्यंत पोहोचलेला आहे. आचारापासून विचारापर्यंतचा असा हा प्रवास आहे. बाई, हा सगळा वैदिक वाङ्मयाचा एवढा अफाट पसारा आतापर्यंत आपण बघितला. इतकं ते पसरलेलं आणि विस्तृत आणि महत्वाचं असं हे सगळं साहित्य आहे. याच्याविषयी तुमच्याकडून अधिक जाणून घ्यायला आम्हाला आवडणार आहे. तर मी विनंती करते की पुढच्याही भागात तुम्ही या आणि हा वैदिक वाङ्मयाचा परिचय आपण पुढच्या उत्तरार्धातही असाच सुरू ठेवूया. हो, अगदी नक्की. आज तुम्ही इथे वेळात वेळ काढून आलात आणि इतकी मोठी आणि महत्वाची माहिती दिलीत. मनापासून धन्यवाद. आभार. धन्यवाद.